शेतकरी बांधवांनो नमस्कार। आपण या ठिकाणी शिमला पिकामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत। यामध्ये जर बघितलं, ज्या ठिकाणी शिमला पिकाची लागवड झालेली आहे आणि काईक वाढीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी प्लॉट आहे, यामध्ये सुरुवातीच्या काईक वाढीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपण ICLची 757 अधिक 2% चिलेटेड झिंकयुक्त ग्रेड हिचा आपण विचार करू शकता। 757 अधिक 2% झिंक ही ग्रेड साधारणपणे लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसामध्ये एकरी साधारणपणे 4 ते 5 किलोचे 3 ॲप्लिकेशन आपण त्या ठिकाणी करू शकता। तसेच फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिऑन स्टार्टर 11-36-24 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी सोबत सिलेक्ट झिंक 12% EDTA झिंक साधारणपणे अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी त्यामध्ये एकत्रित घेऊन साधारण 2 फवारण्या आपण त्या ठिकाणी करू शकता, जेणेकरून शिमला पिकामध्ये सुरुवातीला मुळांची जी काही संख्या आहे, मुळांची वाढ आहे, मुळांची जडणघडण आहे, फुटवा आहे, तसेच शेंडावाढ आहे, हा योग्य मिळताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल। म्हणून लागवड झाल्यापासून तर सुरुवातीचे 30 दिवस त्यामध्ये 757 अधिक 2% झिंक तसेच फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिऑन स्टार्टर 11-36-24 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि त्यामध्ये साधारणपणे सिलेक्ट झिंक अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा 2 फवारण्या आपण त्या ठिकाणी करू शकता। तसेच अल्टरनेट आपण कॅल्शियमची पूर्तता होण्यासाठी ICLची 12-6-22 अधिक 12% कॅल्शियम ऑक्साईड अधिक 5 सूक्ष्मान्नद्रव्य असणारी ग्रेड हिचा एकरी 5 किलोचे 3 ॲप्लिकेशन आपण त्या ठिकाणी शिमला पिकामध्ये जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी होताना दिसून येईल। धन्यवाद।